वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जागा वाटपावरून नाराज आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून 20 ते 25 जागांची मागणी होतीये, मात्र भाजप अद्यापही एवढ्या जागा देण्यास तयार नाहीये। शिवसेनेचे काही कार्यकर्ते नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर जमलेत। अनेक इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या घराच्या बाहेर ते जमतायत। नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काहीशे नाराज झालेले आहेत आणि नीलम गोऱ्हे यांच्या घरावर त्यांनी आंदोलन काढलेलं आहे। आपण काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही इथं आलात नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर, नेते आहेत तुमचे? हो, याचं कारण असं आहे सर की आम्ही गेल्या 20-25 वर्ष शिवसेनेचं काम करतोय। दरवेळेस खासदारकी आली, आमदारकी आली तर आमच्या सगळ्या लोकांना हे भाजपच्या दावणीला बांधतात आणि यांची तिकीटं मॅनेज करून त्यांच्या लोकांना दिली जातात। त्यामुळं आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आज यांच्याकडे आमचं मागणं मागायला आलेलो। नीलमताईंचं काय याच्यामध्ये, म्हणजे अर्थात वरून ठरलं गेलेलं आहे, अजून जागा निश्चित झालेल्या नाही, निश्चित झालेल्या नाही आहेत, पण कालची पत्रकार परिषद आम्ही पाहिली आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं का 11 जागा द्यायचं काहीतरी ठरलेलं आहे। पण ह्या ज्या मीटिंग चालू आहेत हे प्रायव्हेट ठिकाणी का होते? मीटिंग पक्ष कार्यालयामध्ये झालं पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे ना की शिवसैनिकांना पण कळू दे ना की काय चाललंय पक्षामध्ये। आज बाहेरून कळते आम्हाला 11 जागा, त्यातले मला वाटतं की हडपसर मध्ये तर 5 गेलेले आहेत। मग हडपसर मध्ये 5 गेल्यानंतर बाकीचे 6 गेल्यात आम्हाला कळलंय। मग बाकीचे पुणे शहरात राहिले किती? थांबणार आहे का? शिवसेनेला 15 जागांवर थांबून बाका पक्ष संपवणार आहे का तुम्ही? कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।